हे ग्रह तारे आहेत ना, यांचा सुद्धा यांचे कारकत्व ह्या काय करतात. सूर्य म्हणजे तेजस्वी, प्रखर, चमकता, उष्णता, वर जाण्याचा प्रगतीचा द्योतक असलेला, त्याच्याबरोबरच हा शरीरातल्या हाडांचा कारक आहे. सूर्य दूषित असेल तर त्या माणसांची हाडं, अस्थिव्यंग किंवा सूर्य दूषित विषोत्तरी दशेत तशीच काहीतरी स्थिती उत्पन्न झाली तर अस्थि मोडणे म्हणजे फ्रॅक्चर होणे, हात फ्रॅक्चर, गळ्यात येणे, एकाच ठिकाणी फ्रॅक्चर, त्याच हातावर माणूस परत पडणे, या गोष्टी सूर्य करून देतो. सूर्य दूषित असणे म्हणजे काय, सूर्य नीट असणे म्हणजे काय. उत्तम सूर्य गव्हर्नमेंट जॉब, राजा, आमदार, खासदार यापदी घेऊन जातो. सूर्य आणि मंगळ हे माणसाला खरंच खूप उच्च स्थानावर घेऊन जातात. बरं, म्हणजे हेच चांगले आहेत का, बाकीचे ग्रह वाईट आहेत का? म्हणजे हे इकडचा हर्षल, नेपच्यून पकडा, शनी पकडा, शनी खरंच वाईट आहे का? शनी काहीच देत नाही का, सगळं घेऊन जातो का? समज, गैरसमजुती ह्या आपल्या अध्ययनातून आपल्याला येणं गरजेचं आहे. हे तुमच्या आयुष्यात, रोजच्या आयुष्यात वापरण्याच्या गोष्टी आहेत, लोकांना सांगण्याच्या, शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या गोष्टी आहेत.